2014 ते 2024 पर्यंतच्या 3 निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं महाराष्ट्रात इतिहास रचलाय। भाजपला मिळालेल्या मोठ्या संख्यांमुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट झालंय आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव पुन्हा एकदा आघाडीवर आहे। महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी तर फडणवीसांच्याच नावाची घोषणाही केली आहे। बघूया। की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू, तो चक्रव्यूह तुटलेला आहे। आधुनिक अभिमन्यूनं चक्रव्यूह तोडला म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीला डिवचलं। फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि आता हेच भाजपचे आधुनिक अभिमन्यू मुख्यमंत्री होणार अशा घोषणा भाजपच्या नेत्यांनी सुरूही केल्या। पुढचा मुख्यमंत्री महायुतीचा देवेंद्र फडणवीस साहेब बनतील, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि नवीन मुख्यमंत्री प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी शपथ घेतील ते देवेंद्र फडणवीस। मुझे लगता है भाजपा का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र फडणवीस साहब ही इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे। देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व कौशल्य आजच्या निकालातून स्पष्टपणे दिसून येतं। भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी तुमची मागणी आहे? 100%। देवेंद्र फडणवीसांच्या आईनेही देवेंद्र मुख्यमंत्री होणार असं म्हटलंय। महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं। मी त्याला मुख्यमंत्री झालेलं पाहिलं आहे, त्यांनी किती चांगलं काम केलं, लोकांनी किती प्रशंसा केली हे पण मला माहिती आहे आणि आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि 5 वर्षाच्या अनुभवानंतर तो अतिशय उत्कृष्टपणे वरती जाईल। महाराष्ट्रात भाजपनं फडणवीसांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली आणि फडणवीसांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राच्या जनतेने मतदानातून शिक्कामोर्तबही केलं। फडणवीसांनी प्रत्येक मतदारसंघाचं मायक्रो प्लॅनिंग केलं। प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक समीकरणानुसार रणनीती, उमेदवार निवडीपासून ते विजयी करण्यासाठी पूर्ण रसद पुरवली। निवडणुकीच्या 4 महिन्यांआधी लाडकी बहीण योजनेचा मास्टर स्ट्रोक, मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचारात खुबीने हाताळला। मराठवाड्यात जरांगेंवर टीका करणं टाळून जरांगे फॅक्टर नाहीसा केला। ऐनवेळी शेतकरी कर्जमाफीचा वायदा केल्यानं नाराज शेतकरीही महायुतीकडे। एक है तो सेफ है म्हणत हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यात यशस्वी। मवियासाठी फेक नरेटिव्ह शब्द आणून प्रचाराचा मुद्दा केला। प्रचारात अधिक टीका टिप्पणीपेक्षा मोफत योजना विकासावर भर। महायुतीची आकडेवारी पाहिल्यास भाजप 130च्या पुढे आहे। त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर नाहीच्या बरोबर आहे। त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून क्लेम भाजपचाच राहील यात शंका नाही। साहेब, या बाबतीत माननीय अमितभाई शहांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री पद हे कुठल्या निकषावर नाही। मुख्यमंत्री पद 3ही पक्षाचे नेते एकत्रित बसून ठरवतील। एकनाथराव शिंदेजी त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे ऑथराईज करतं। ते बसून जो निर्णय घेतील तो निर्णय असेल, कुठलाही वाद नाही आहे, कुठलाही विवाद नाही। जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ, हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे, आज भी कोई मतभेद नहीं है। हम हमारे वरिष्ठ और हम लोग बैठकर उसके ऊपर निर्णय लेंगे। पुन्हा येईन म्हणत फडणवीसांच्या नेतृत्वात 2019 मध्येही 105 जागा आल्या। मात्र निकालानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले आणि फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद हुकलं। पुन्हा 2.5 वर्षात शिंदे बंडानंतर शिंदेच मुख्यमंत्री झाले। मात्र आता फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं मोठी मुसंडी मारल्यानं फडणवीस मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहेत। त्यामुळे फडणवीसांचीच पुन्हा येण्याची शक्यता दाट आहे। शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन।
माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.